इतिहास इयत्ता 12वी प्रकरण 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष 1857 पूर्वीचे लढे 1857चा स्वातंत्र्य संग्राम या घटकाचा सर्व स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने सखोल अभ्यास केल्यानंतर आज आपण पुढील घटक म्हणजेच राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी या घटकाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही स्वातंत्र्य चळवळीतील 1857 नंतरची निर्णायक घटना होय। व्यापक मान्यता असलेली ही पहिलीच भारतीय संघटना होय। नमस्कार, मी देव बिरादार आपल्या सर्वांचे युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आपण राष्ट्रीय सभेची स्थापनेची पार्श्वभूमी या घटकामध्ये मद्रास, बंगाल, मुंबई प्रांतात म्हणजेच प्रेसिडेन्सी मध्ये तसेच भारताच्या बाहेर स्थापन करण्यात आलेल्या किंवा स्थापन झालेल्या विविध संस्था, सोसायटी, असोसिएशन याबद्दल माहिती या घटकामध्ये घेणार आहोत। आणि तुम्ही जेव्हा एखादी बाब स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने जाणणे आवश्यक आहे त्या बाबी देखील मी या व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन नक्कीच सांगेन। आता जर व्हिडिओमध्ये आपण जर पाठ्यपुस्तकाचा विचार केला तर इथे 1837 हा पहिल्यांदा उल्लेख आला आहे आणि एका असोसिएशनचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे। परंतु तत्पूर्वी म्हणजेच 1836 मध्ये जे आहे 1836 मध्ये वंगभाषा प्रसारिका सभा नावाची एक सभा जी आहे ती बंगालमध्ये स्थापन करण्यात आली होती। 1836 मध्ये स्थापन झालेली ही सभा नावावरून जरी राजकीय संस्था वाटत नसली तरी राजकीय कार्य करत होती। या सभेच्या बैठकीत जे आहे राजकीय विषयांवर चर्चा होत असे। उदाहरणार्थ कंपनी सरकारचे करविषयक धोरण, प्रशासनावरील खर्च इत्यादी। ही संस्था जी आहे किंवा हे सभेचे मेंबर्स जे आहेत सरकारकडे अर्ज पाठवत असत। तसेच वृत्तपत्रांमधून पत्रे प्रकाशित केली जात असत या सभेकडून। 1837 मध्ये जे आहे द्वारकानाथ टागोर यांनी जे आहे लँड होल्डर्स असोसिएशन संस्था जमीनदार वर्गांचे हितसंबंध जपण्यासाठी स्थापन केली। तर 1837 मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली होती। राजकीय हक्क मिळवणे आणि आपल्या अडचणी दूर करून घेणे ही या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे होती। त्यासाठी या जमीनदारांनी जे आहे सनदशीर मार्गाचा अवलंब केला होता। या कामी ज्या इंग्रजांना भारतीयांच्या राजकीय आकांक्षाबद्दल सहानुभूती होती त्यांची देखील जी आहे मदत घेण्यात आली। इंग्लंडमधील ब्रिटिश इंडिया सोसायटीशीही सहकार्य करण्यात आले। इतकेच नव्हे तर संस्थेच्या वतीने जे आहे इंग्लंडमध्ये पगारी प्रतिनिधी देखील नेमण्यात आले होते। आणि या व्हिडिओमध्ये जितक्या संस्था असोसिएशन बद्दल संदर्भ येणार आहेत ते सर्व जे आहेत ज्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आधुनिक भारताचा इतिहास या घटकाचा समावेश आहे त्या सर्व स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिला तर तुम्हाला या सर्व संस्था, सोसायटी याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती या एकाच व्हिडिओमध्ये भेटेल। 1839 मध्ये राजा राम मोहन रॉय यांचे स्नेही विल्यम ॲडम्स यांनी इंग्लंडमध्ये जे आहे ब्रिटिश इंडिया सोसायटी काढून कार्य सुरू केले। इंग्लंडमध्ये राहणाऱ्या ब्रिटिश इंडियात काय चालले आहे हे कळावे म्हणून या संस्थेची जी आहे स्थापना करण्यात आली होती। द्वारकानाथ टागोर यांचे स्नेही जॉर्ज थॉम्सन यांनी जे आहे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी स्थापन केली होती। आणि या संस्थेची स्थापना जी आहे पाठ्यपुस्तकात जरी दिलं नसलं तर या संस्थेची स्थापना जी आहे 1843 मध्ये करण्यात आली होती। भारतीय जनतेची स्थिती काय आहे याबाबत माहिती गोळा करणे आणि ती माहिती सरकारपर्यंत पोहोचवणे, शांततापूर्ण व कायदेशीर मार्गाने लोकांचे कल्याण साधणे, न्याय हक्क मिळवणे आणि देशातील सर्व वर्गांचे संबंध जोपासणे ही या संस्थेची उद्दिष्टे होती। 1851 मध्ये जे आहे लँड होल्डर्स असोसिएशन आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन्ही एकत्र करून जे आहे ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना करण्यात आली। या संस्थेने जे आहे हरिश्चंद्र मुखर्जी यांच्या पुढाकाराने जे आहे भारतीय जनतेच्या तक्रारी ज्या आहेत पार्लमेंटमध्ये पाठवल्या। या ब्रिटिश इंडियन असोसिएशन बद्दल अधिक माहिती आता आणखी आपण थोडक्यात जाणून घेऊया। या संस्थेची स्थापना 1851 मध्ये करण्यात आली, आपण हे पाहिलं होतं। तसेच या लँड ओनर्स असोसिएशन व बंगाल ब्रिटिश इंडिया असोसिएशन यांनी एकत्रित येऊन काम करायचे ठरवले आणि यातूनच जे आहे या संस्थेची स्थापना करण्यात आली।
त्यातून जे आहे पूर्वीच्या या सभा विसर्जित करून ब्रिटिश इंडियन असोसिएशन या नव्या संस्थेची स्थापना करण्यात आली. या सहकार्याची आवश्यकता असली ह्याच्याशी संबंधित घटना जी आहे ती महत्वाची आहे. आतापर्यंत जेणेकरून हे जे दोन्ही संस्था जे आहेत एकत्र आले याची पार्श्वभूमी किंवा हे कुठल्या घटनेनंतर हे एकत्र आले याबद्दल आपण देखील बोध घेऊयात. 1850 पर्यंत 51 पर्यंत जे आहे फक्त कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयालाच ब्रिटिशांवर खटले चालवण्याची परवानगी होती आणि इसवी सन 1849 मध्ये हा अधिकार जो आहे फौजदारी न्यायालयांनाही देखील देण्याचा ठराव तयार करण्यात आला होता. यातूनच जे आहे ब्रिटिशांच्या श्रेष्ठत्वाच्या भावनेला धक्का पोहोचला. परिणामी भारतातील ब्रिटिशांनी या ठरावास जे आहे जोरदार विरोध केला होता. त्यामुळे भारतीय हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी अधिक मजबूत अशा राजकीय संस्थेची गरज भासू लागली. या संस्थेचे सुरुवातीचे सदस्य केवळ जे आहे जमीनदार जरी असले तरी नंतर मात्र व्यापारी, उद्योगपती, डॉक्टर, वकील, पत्रकार इत्यादी समाजातील सर्व घटक जे आहेत घटकांचा इत्यादींचा प्रवेश या संघटनेत झाला. तसेच सुरुवातीपासून या संघटनेचा दृष्टिकोन जो आहे राष्ट्रीय स्वरूपाचा होता. बंगालमधील इतर संस्थांशी तिचे चांगले संबंध होते. तसेच इतर प्रांतातील राजकीय संस्थांशी देखील पत्रव्यवहार होत असे. मद्रासमध्ये देखील या संघटनेची जी आहे शाखा निघालेली होती. याच काळात जे आहे मद्रास नेटिव्ह असोसिएशनने सुद्धा इंग्रजांच्या विरोधात जे आहे सूर आवळायला सुरुवात केली होती. आणि या मद्रास ही संस्था जी आहे बंगालमधील ब्रिटिश इंडियन असोसिएशनचीच एक शाखा होती. पुढे ती स्वतंत्र झाली. एक तर या संस्थेशी आपल्याला जे आहे फारशी माहिती मिळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आहे मद्रासमधील जनतेवरही या संस्थेचा जे आहे फारसा प्रभाव नव्हता. 1886 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी व्योमचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीने जे आहे ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था लंडन येथे सुरू करून जागृतीचे प्रयत्न केले. बंगालमधील या ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना जी आहे 1979 मध्ये स्थापन झालेली आहे. या संघटनेचे मुख्य शाखा जी आहे ही इंग्लंडमध्ये लंडन येथे होती. बंगालमधील जे आहे इंडिया लीग संस्थेचे काम जे आहे 1875 सालापासून सुरू होते. पुढे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी जे आहे इंडियन असोसिएशन संस्था स्थापली आणि या इंडियन असोसिएशनची स्थापना देखील जी आहे 1875 मध्येच करण्यात आली होती. 1875 मध्ये स्थापन झालेल्या या इंडियन लीग या संस्थेमधूनच हे इंडियन लीग जी संस्था जी आहे बंगालमध्ये 1875 ला सुरू झाली होती ना, या संस्थेमधूनच जे आहे पुढे इंडियन असोसिएशनची स्थापना झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे इंडियन असोसिएशनचे संस्थापक होते. इटलीच्या एकीकरणातील राष्ट्रवादी नेता मॅझिनी यांच्यापासून स्फूर्ती घेऊन अखिल भारतीय चळवळ उभी करण्याचे ध्येय या संस्थेचे होते. हिंदू मुसलमान ऐक्य व लोक चळवळ यासाठी प्रयत्न करण्याचे या संस्थेने ठरवले होते. इसवी सन 1877 मध्ये सनदी सेवांच्या स्पर्धा परीक्षांसाठीची वयोमर्यादा कमी करण्यात आली. या प्रसंगी ही वयोमर्यादा 22 वर्षांपर्यंत वाढवावी आणि भारतातही ही परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी जी आहे इंडियन असोसिएशननी केली होती. खरे पाहता हा प्रश्न आज जुना होता, पण या चळवळी मागे आणखी एक वेगळा हेतू होता. तो म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हेतू जो आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी स्पष्ट केले होते. या सनदी सेवा परीक्षांच्या अनुषंगाने जे आहे भारतीयांमधील एकत्वाची भावना जागृत करणे हा तो मुख्य हेतू होता. या चळवळीस जी आहे सर्व प्रांतातून पाठिंबा मिळाला. थोडक्यात काय तर इसवी सन 1878 मध्ये देशी वृत्तपत्रांचा कायदाही इंडियन असोसिएशनचे लक्ष ठरले. कायदेमंडळात जे आहे भारतीयांना सहभाग मिळावा अशीही मागणी करण्यात आली. लॉर्ड रिपन या गव्हर्नर जनरलने जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले. इंडियन असोसिएशनने ही जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांवर भर दिला. इसवी सन 1883 मध्ये लॉर्ड रिपन याच्या कायदेमंडळातील एल्बर्ट या कायद्याविषयक सदस्याने जे आहे भारतीय न्यायाधीशांना युरोपीय अपिलांविरुद्ध खटले चालविण्याची परवानगी देणारे विधेयक मांडले.
भारतातील वर्ण द्वेष ज्या वर्णद्वेषी युरोपियांनी जे आहे या ठरावाचा जोरदार निषेध केला, पण भारतीयांनी मात्र जे आहे या विधेयकास जे आहे पाठिंबा दिला होता. बॅनर्जींनी जे आहे म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी जे आहे समान राजकीय हितसंबंधाच्या व आशाकांक्षाच्या जाणीवाद्वारे भारतीयातील भिन्न वंशीय व भिन्न जातींच्या लोकांची एकी घडून आणण्यासाठी ही संस्था प्रयत्न करील असे सांगितले होते. या संस्थेने जे आहे 1883 मध्ये कोलकाता येथे भारतातील विविध प्रांताच्या प्रतिनिधींची परिषद घेतली. या संस्थेबद्दल आज आणखी जर सांगायचं झालं तर या संस्थेचे सदस्य जरी बंगाली असले तरी इंडियन असोसिएशन ही जी आहे पहिली अखिल भारतीय चळवळ ठरली. जरी इथं पाठ्यपुस्तकामध्ये आपण पाहिलं होतं की राष्ट्रीय व्यापक मान्यता असलेली ही पहिली संघटना ठरली असं जरी म्हटलं असलं तरी ही जी आहे याच्यापूर्वी ही जी आहे इंडियन असोसिएशन देखील ही जी आहे अशीच एक व्यापक चळवळ ठरली होती. यासाठी जे आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी संपूर्ण भारताचा दौरा करून जनमत जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. काही भागात पाठिंबा देणाऱ्या संस्था स्थापन झाल्या. त्यातून विविधता असलेले भारतीय समाजाचे हितसंबंध समान आहेत हे सिद्ध झाले. काही ब्रिटिशी या संस्थेकडे जे आहेत आकर्षित झाले होते. 1884 मध्ये स्थापन झालेली मद्रास महाजन सभा ही एक महत्वाची संघटना होती. कायदेमंडळाचा विस्तार व त्यांचे प्रतिनिधिक स्वरूप, सत्ता विभाजन यासारख्या मागण्या ज्या आहेत या महाजन सभेने केल्या होत्या. या सुमारास जे आहे मुंबई प्रांतात मुंबईत इंग्रजी विद्येचे आणि सुधारणांचे वारे वाहू लागले. जानेवारी 1885 मध्ये जे आहे न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंग, फिरोजशाह मेहता इत्यादींनी जे आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती. बॉम्बे असोसिएशन व ईस्ट इंडिया असोसिएशन या फार काळ कार्य करू शकल्या नाहीत. म्हणून 1885 मध्ये जे आहे फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी व तेलंग यांनी जे आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संस्थेची जी आहे स्थापना केली. अर्ज विनंत्या व सार्वजनिक सभा यातून जनमत प्रदर्शित करण्याचा प्रयत्न या संघटनेने केला. इतर दोन प्रांतातील प्रतिनिधींबरोबर जे आहे इतर दोन प्रांतातील म्हणजे आपण मागे म्हटलं होतं की त्या कालखंडामध्ये जे आहे मद्रास, मुंबई आणि बंगाल हेच प्रांत किंवा प्रेसिडेन्सी अस्तित्वात होत्या. म्हणजे इतर दोन प्रांतातील प्रतिनिधींबरोबर जे आहे बॉम्बे प्रेसिडेन्सींनीही इंग्लंडमधील निवडणुकांच्या काळात आपले प्रतिनिधी इंग्लंडमध्ये पाठवले. भारताबाबत सहानुभूती असणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देताना आपल्या व्याख्यानातून व पत्रकांमधून इंग्लंडमधील जनमत भारतातील परिस्थितीबाबत जागृत करण्याचा प्रयत्न या प्रतिनिधींनी केला. प्रत्यक्षात या प्रचाराचा उपयोग जरी झाला नसला तरी या प्रयत्नांचे महत्त्व जे आहे ते भारतीय इतिहासामध्ये सामान्य आहेत म्हणजेच विशेष महत्त्वाचे आहेत. याचबरोबर जे आहे आणखी काही संस्थांची स्थापना झाली होती जसे की नॅशनल कॉन्फरन्स हे जे आहे इसवी सन 1883 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना देखील जी आहे 1852 मध्ये करण्यात आली होती. मुंबईतील मोठे व्यापारी व समाजसेवक जगन्नाथ शंकर सेठ यांचा या संघटनेच्या स्थापनेत म्हणजेच बॉम्बे असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेत फार मोठा आणि महत्त्वाचा सहभाग होता. देशाचे कल्याण हा या संस्थेचा मुख्य हेतू होता. त्यासाठी जे आहे सनदशीर मार्गाने जनतेच्या अडचणी व मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या संघटनेने केला होता. त्याचप्रमाणे जे आहे इसवी सन 1870 मध्ये जे आहे पुणे सार्वजनिक सभा याची स्थापना करण्यात आली होती आणि भारताबाहेर जे आहे लंडन इंडियन सोसायटीची स्थापना जी आहे इसवी सन 1865 मध्ये जे आहे दादाबाई नौरोजी यांनी केली होती आणि त्याचे अध्यक्ष जे त्यांचे संस्थेचे अध्यक्ष जे होते व्योमचंद्र बॅनर्जी हे होते. त्यानंतर जे आहे 1886 मध्ये जे आहे ईस्ट इंडिया असोसिएशनची देखील स्थापना करण्यात आली होती. काही निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जे आहे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना जी आहे ही स्थापना जी आहे 1866 मध्ये करण्यात आली होती. ही संस्था लवकरच जी आहे विशेषतः ब्रिटिशांमध्ये लोकप्रिय झाली. 1869 मध्ये भारतात मुंबई, कलकत्ता, मद्रास येथे या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या.
पुढे ब्रिटिशांची जी आहे सहानुभूती कमी झाली आणि साहजिकच या संस्थेचा प्रभावही जे आहे थोडासा कमी होऊ लागला. त्याचप्रमाणे जे आहे मेरी कार्पेटर या ब्रिटिश महिलेने जे आहे इसवी सन 1867 मध्ये जे आहे नॅशनल इंडियन असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली होती. त्यानंतर जे आहे इसवी सन 1872 मध्ये जे आहे इंडियन सोसायटी या संस्थेची देखील स्थापना करण्यात आली होती. थोड्या कालावधीसाठी जे आहे केम्ब्रिज विद्यापीठात शिकत असताना जे आहे आनंद मोहन बोस यांनी या इंडियन सोसायटी संस्थेची स्थापना केली होती. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जगविणे हा या संघटनेचा हेतू होता. आणि या संस्थेबद्दल सविस्तर माहिती जी आहे आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना आपल्याला माहिती आहे की कुठल्याही एखाद्या क्रांतिकारी घटना जर घडत असेल तर त्या प्रत्येक घटनेला जो आहे थोडासा कालावधी लागत असतो. आणि या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या मागे देखील अशीच काही कारणे होती. या आपण आता जे आहे विविध संघटनाची स्थापना याबद्दल आपण आढावा घेतलेला आहे. त्याचबरोबर जे आहे त्या कालखंडामध्ये जे आहे ब्राह्मो समाज, आर्य समाज, थिओसॉफिकल सोसायटी, प्रार्थना समाज इत्यादी या धर्मसुधारणा चळवळीमुळे जे आहे स्वधर्म जागृती व संघटन या गोष्टींमुळे जे आहे नवे विचार व्हायला लागले होते. त्याचप्रमाणे जे आहे स्वामी दयानंद सरस्वती, राजा राम मोहन रॉय, स्वामी विवेकानंद यासारख्या थोर पुरुषांनी जे आहे आपल्या समाजात केवळ धर्म जागृतीच नव्हे तर समाज जागृतीचेही कार्य देखील घडवून आणले होते. त्याचप्रमाणे जे आहे पाश्चात्य शिक्षणाचा परिणाम या सर्व घटकांमुळे जे आहे वृत्तपत्रांची महत्त्वपूर्ण कामगिरी, इंग्रज आणि भारतीयांचे केलेले आर्थिक शोषण या सर्व घटकांचा ही सर्व जे कारणे जी आहेत ही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या मागची कारणे होती. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात इंडियन नॅशनल काँग्रेस उर्फ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सभेचे पहिले अधिवेशन झाले. आणि यावरती देखील जे आहे आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेला आहे. हे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कुठे भरले होते असा हा प्रश्न जो आहे वारंवार विचारण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे या अधिवेशनामध्ये किती प्रतिनिधी उपस्थित होते हा देखील एक जो आहे हा घटक स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. वेमचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. म्हणजे ह्या सर्व जे बाबी इथे पाठ्यपुस्तकात दिलेले आहेत यामध्ये 72 प्रतिनिधी होते. वेमचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेचे अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष होते. यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, रहीमतुल्ला सयानी, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, गोपाळकृष्ण गोखले इत्यादी मान्यवर मंडळी अधिवेशनात सहभागी झाली. आणि ह्या देखील नावं जे आहेत तुम्ही शक्य झाली तर लक्षात ठेवा, कारण की आयोग जे आहे पहिल्या अधिवेशनामध्ये खालीलपैकी कुठले मंडळी जे आहे अधिवेशनात सहभागी झाले होते त्यावेळेस एखादी यातली तीन नावं देऊन एखादा चौथा नाव वेगळा दिला तर आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत ॲलन ऑक्टियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जे आहे पुढाकार घेतला होता. पहिल्या अधिवेशनात जे आहे एकूण 9 ठराव संमत करण्यात आले होते. इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात यावा, मध्यवर्ती व प्रांतिक कायदे मंडळात मोठ्या प्रमाणावर लोक नियुक्त प्रतिनिधी असावेत, प्रशासकीय सेवांमध्ये भारतीय लोकांस वाव द्यावा, सनदी नोकरीच्या स्पर्धा ज्या आहेत हिंदुस्थानात घ्याव्यात, लष्करी खर्च वाढवू नये, उच्च शिक्षणावर अधिक खर्च करावा, तांत्रिक शिक्षणाची सोय करावी इत्यादी मागण्या ज्या आहेत ते करण्यात आल्या होत्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच उपयुक्त व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल. पुढील व्हिडिओमध्ये आपण मवाळ जहाल विचारसरणी आणि सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे या घटकाचा सर्व स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.